गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त राहुरीतून श्री साईबाबांच्या दर्शनासाठी पारंपरिक पालखी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात शिर्डीकडे रवाना झालाय। शिवसेनेचे नेते रावसाहेब खेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 14 वर्षांपासून अविरत सुरू असलेल्या या पालखी सोहळ्यात यंदाही शेकडो साई भक्त सहभागी झालेत। राहुरी येथे आज सकाळी श्री साईबाबांचा अभिषेक, पूजन आणि विविध धार्मिक विधी पार पडल्यानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात आणि साईरामच्या जयघोषात पालखी शिर्डीकडे रवाना झाली आहे। शेकडो भाविकांनी साई नामाचा गजर करत भक्तिभावाने या सोहळ्यात सहभाग नोंदवला। यावेळी बोलताना शिवसेनेचे नेते रावसाहेब खेवरे यांनी सांगितलं की साईबाबांच्या कृपेनं गेल्या 14 वर्षांपासून हा पालखी सोहळा अखंड सुरू आहे। भविष्यात सुद्धा ही परंपरा अविरतपणे सुरू राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। जनसेवेची संधी मिळणं हे आपलं भाग्य असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं। यावेळी राजेंद्र गुंजाळ, मुन्ना तनपुरे, विजय गुप्ता, डॉक्टर स्वप्नील माने, अमृत उदावंत यांच्यासह अनेक सहकाऱ्यांचं सहकार्य लाभत असल्याचं त्यांनी नमूद केलंय। दरम्यान रावसाहेब खेवरे यांनी राहुरी शिर्डी मार्गाच्या दुरावस्थेकडे सुद्धा शासनाचं लक्ष वेधलंय। हा रस्ता तातडीनं दुरुस्त करून संबंधित ठेकेदारानं काम लवकर पूर्ण करावं अशी मागणी त्यांनी केली आहे। त्याप्रसंगी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, रवींद्र मोरे, ओंकार खेवरे, सूरज पोटे, राहुल नालकर, शंतनू गुंजाळ, विजय शिरसाट यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। गुरुपौर्णिमेनिमित्त निघालेल्या या पालखी सोहळ्यामुळे राहुरी परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला असून साई भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। गुरुपौर्णिमेनिमित्त आपलं 14 वर्ष आहे आणि कसा अनुभव येतोय आणि किती लोकांचे सामील झाले? खूप अनुभव म्हणजे इतका आनंदाचा आहे की 14 वर्ष ह्या पालखीला आज पूर्ण होतंय। परंतु आज तागत ह्या पालखीला कधी कुठलं गालबोट लागलं नाही। बाबाच्या कृपेने, आशीर्वादाने एवढी सुखरूप जाते, सुखरूप येते। आमच्या पालखीचं खास वैशिष्ट्य असं आहे की 2000च्या आसपास संख्या होती, पण त्यातले जवळजवळ 90% ही महिलाची संख्या असते आणि 10% पुरुषांची। आणि मोठ्या प्रमाणावर महिला असल्यामुळं आम्ही काय मुक्काम कुठं करत नाही, रात्रभर ही पालखी चालूच ठेवतो, रात्रभर चालू ठेवतो आणि पहाटे जाऊन रात्याला आम्ही आंघोळ पांघोळ करून सकाळी 7 वाजता पुन्हा निघतो आणि बाबाच्या मंदिराकडे जातो। या पालखीला अनेक अन्नदाते, चहा पाणी करणारे लोक आहे, पालखीची ठेप ठेवणारे लोक आहे। बाबाच्या आशीर्वादाने कुठलीच गोष्ट कमी नाही, कारण हा 14 वर्षाचा अनुभव आहे। आम्ही 5-6 लोक मिळून 14 वर्षापूर्वी एक संकल्पना आली आणि त्या संकल्पनेच्या माध्यमातून या पालखीला सुरुवात केली। ही सुरुवात करीत असताना आमचे मित्र राजू शेठ गुंजाळ यांचा मोठा सिंहाचा वाटा या पालखीसाठी असतो, कारण बरंच काही प्रमाणावर नियोजन ते करतात। आता आमच्या बरोबर डॉक्टर माने एक सदस्य आहे, मुन्ना शेठ तनपुरे, विजय शेठ गुप्ता आहे, अमृत उदावंत आहे, असे 5-6 लोकांच्या माध्यमातून ही पालखी चालू असती। आणि या पालखीच्या निमित्तानं अनेक अनुभव आम्हाला आलेले। मागच्या वर्षी अत्यंत पाऊस या पडत होता, परंतु रस्त्याचं काम झालं नसल्यामुळं अनेक खड्डे सुद्धा या ठिकाणी पडलेले, तरी सुद्धा पालखी सुखरूप गेली आणि सुखरूप आली। ते सगळी बाबाचीच कृपा आहे आणि बाबाच्या कृपेने आम्ही असं ठरवलेलं आहे की हे जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत ही पालखी चालूच राहणार आहे। आणि चालू राहत असताना नंतर भविष्यात आमचे मुलं सुद्धा येतील आणि मुलं या पालखीचं नियोजन करतील। परंतु बाबांनी जे आम्हाला ही बुद्धी दिली, या बुद्धीच्या माध्यमातून, बाबाच्या माध्यमातून ह्या लोकांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळते आणि ही परंपरा अखंड राहो हीच आम्ही साईबाबाच्या चरणी प्रार्थना करतो। आणि ही पालखी सुखरूप शिर्डीला जावो आणि सुखरूप परत यावो एवढीच आमची सर्व सदस्यांची इच्छा आहे। मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की आमचे मित्र राजू गुंजाळ यांचा याच्यात सिंहाचा वाटा आहे, अत्यंत चांगलं काम ते या ठिकाणी करतात। विजू गुप्ता आहे, डॉक्टर माने, मुन्ना तनपुरे, अमृत उदावंत आहे,
हे अशा 5-6 लोकांच्या मार्गदर्शनाने ही पालखी चालती. मी तर काय, मी एक नावाला आहे, परंतु करते धरते लोक हेच आहे. बाबांना अगदी जीवापाड प्रेम करणारे लोक हे. मी सुद्धा बाबांना जीवापाड प्रेम करतो, परंतु एक बाबांना शेवटची मागणी मागतो की बाबा, हा रस्ता जो आहे हा ह्या देशातलं 2 नंबरचं देवस्थान हे शिर्डी आहे आणि शिर्डीला बाबाला जाण्याचा तो रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. या रस्त्याने अत्यंत ऍक्सिडेंट झाले, खूप लोकांचे बळी गेले. हा रस्त्यासाठी काहीतरी करावा आणि बाबाच्या आशीर्वादाने लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण व्हावा. थोड्याच दिवसात आम्ही सुद्धा या रस्त्याचा पाठपुरावा करणार आहे. कालच आम्ही आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कानावर हा विषय घातलेला आहे आणि आम्ही सुद्धा लवकरच या रस्त्यासाठी एक मोठं आंदोलन उभारणार आहे. कारण याच्यात आता सरकारची चूक नाही, याच्यात चूक आहे ती ठेकेदार आणि अधिकारी. सरकार जे पाहिजे ते देते, पण हे काम करू शकत नाही. हे काम दिले करतात, हे निष्कृत दर्जाचे काम करतात, बोगस काम करतात. म्हणून आम्हाला या रस्त्यासाठी एकदा आंदोलन उभारायचंय. पुन्हा एकदा बाबांचे खूप खूप आशीर्वाद घेतो आणि ही पालखी सुखरूप जावा आणि सुखरूप यावा एवढीच बाबाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. ओम साईराम. ओम साईराम ग्रुप राहुरी वर्ष 14वे. आज ही पालखीचं आयोजन नियोजन आमचे स्नेही मित्र विजू शेठ मुत्था, राजूभाऊ गुंजाळ, डॉक्टर माने, त्यानंतर आमचे स्नेही राजूभाऊ गुंजाळ, त्याच्यानंतर रावसाहेब नाना खेवरे आणि मुन्ना शेठ तनपुरे यांच्या पुढाकारानं ही 14वं वर्ष अखंड सेवा या यात्रेच्या माध्यमातून घडत आहे. मी साईरामांना विनंती करेल की यापुढेही अखंड अशी सेवा यांच्या हातून घडो आणि आमच्या सर्वच ग्रुपच्या वतीनं यांना खूप खूप शुभेच्छा. ओम साईराम. ओम साईराम. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.